येत्या 10 तारखेला शुक्रवारी आपल्या सांगोला शहरामध्ये शिवाजी चौकात सांगोला तालुक्यातील इतर पक्षातील अनेक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीच्या चाललेल्या देशभरातील कामावर आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, ह्या सगळ्या चाललेल्या भारतीय जनता पार्टीचं जे सध्या चाललेलं राज्यातील काम आहे आणि देशातील काम आहे आणि विकासगंगा आहे, या विकासगंगेवर प्रभावित होऊन सांगोला तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेऊन येत्या 10 तारखेला प्रवेश करायचा ठरवलेला आहे. या प्रवेशासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, राज्याचे मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, ह्या माढा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील आणि आपले सगळ्यांनाच परिचित असणारे आपल्या सांगोला तालुक्याचे खूप मोठा सलोख असणारे जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, जे आता बहुजनांचे नेते म्हणून ज्यांची प्रचिती राज्यभर आहे, ज्या तुम्ही धडाकेबाज त्यांचे सध्या चाललेले कार्यक्रम, हिंदुत्वासाठी चाललेले कार्यक्रम तुम्ही बघताय, ह्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचा आम्ही नियोजन केलेला आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी बोलणं झाले, बावनकुळे साहेबांशी बोलणं झाले, रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलणं झाले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये असल्यामुळे हे सगळीच मंडळी आज त्यांच्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. तर ते कार्यक्रम आज संध्याकाळी ते उद्या अजून काय कार्यक्रम होते आमंत्रित त्यांचे कार्यक्रम येतील. आम्ही या सगळ्यांना चित्त बोलवलेलं आहे, उपस्थित राहायचे विनंती केलेली आहे आणि यातील सगळे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहून हे सांगोला तालुक्यातील इतर पक्षातील जे काही प्रमुख बाळासाहेब मालक एरंडे मालक असतील, माजी सभापती बाळासाहेब काटकर असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार दिघे असतील, आधी सरपंच इथं काय प्रमुख पोपट गडदे असतील, कल्याण सोसले आहेत, सांगोल्याचे नगरसेवक बाळासाहेब झपके आहेत, परत प्रशांत वले, परत गौडवाडीचे सरपंच सांगितले मी त्याविषयी, परत धायगुडे साहेब असतील, अशा आता इथं महूदचे लवटे साहेब आहेत, त्यांच्यासोबत दुसरे लवटे साहेब आहेत, अण्णा इंगोले आहेत, असे काय सगळी प्रमुख इथं उपस्थित आहेत. आता सध्या इथं तुम्ही आला यावेळेस आम्ही इथं उपस्थित आहेत. अजून भरपूर काही चेहरे आहे. आता तुमच्यासमोर आता येण्यापेक्षा 10 तारखेला आलेला तुम्हाला तेवढा उत्सुकतेचा मुद्दा होतो ना. आजच सगळं सांगितलं तर तुमची उत्सुकता संपून जाईल. तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम ठरलेला आहे. 10 तारखेला माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि माझ्या संघ जी भरपूर लोक आहेत की माझ्या संघ जे इतक्या 20-25 वर्ष काम केलेले, तर ही सर्वजण मिळून आम्ही प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि जयभाऊ असतील, अजून कोण वरिष्ठ असतील, यांच्या उपस्थितीत आम्ही पडळकर असतील, यांच्या उपस्थितीत होईल. आता आम्हाला संध्याकाळी कळेल कोण कोण येणार आहे, काय काय येणार आहे. तर शिवाजी चौकात जाहीर प्रवेश तिथं होणार आहे. आमचा प्रवेश करण्याचं निश्चित झाले तुमचं, पण तुमचा समझोता काढायचा काय प्रयत्न झाला का त्यापेक्षा? कसं असतंय ही गोष्टी बोलणं योग्य नाही, असू द्या ती बघू गोष्ट आहे, बोलणं योग्य नाही. एकंदरीत किती गावातून प्रवेश होऊ शकतो, किती कार्यकर्ते प्रवेश करतील काय सांगू शकता? सांगू शकतो, पण मला जरा आता सांगणं योग्य वाटत नाही. मला योग्य वेळ आल्यानंतर 10 तारखेला तुम्हाला कळेल काय